भारत देशामध्ये 40% संपत्ती ही फक्त 1% लोकांकडे आहे आणि बाकीची 99% लोक फक्त आकडे म्हणून उरलेत. त्यांचा उपयोग फक्त मतदानासाठी केला जातोय. सरकार म्हणतं की जीडीपी वाढलाय, भारत महासत्ता बनलाय, पण हा जीडीपी नक्की कोणासाठी वाढलाय? आज भारतात टॉपच्या 10% लोकांकडे 50% भारताची संपत्ती आहे. म्हणजे काय तर अर्धा देश जगण्यासाठी झगडतोय. साधी गोष्ट आहे, जर जीडीपी सगळ्यांसाठी वाढला असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असती का? लाखो युवक बेरोजगार राहिले असते का? आणि मध्यम वर्ग ईएमआय खेळत बसला असता का? जीडीपी वाढतोय मान्य आहे, पण पगार वाढतोय का? तुमची बचत वाढतीये का? तुमची सुरक्षितता वाढतीये का? ही गोष्ट विकासाची बिलकुलच नाहीये. ही गोष्ट आहे विषमता वाढण्याची. गरीब अजून गरीब होतोय, श्रीमंत अजून श्रीमंत होतोय. ही जी विषमता आहे ही अजूनही कमी झालेली नाहीये. त्या देशामधली काही पर्सेंट लोक फक्त श्रीमंत आहेत, बाकीचा वर्ग अजूनही गरीबच आहे. जीडीपी वाढतोय मान्य आहे, पण अजूनही 80 करोड लोकांना 2 टाईमचं खाणं हे फ्रीमध्ये वाटलं जातंय. आणि एका रिपोर्टनुसार तर असं पण कळलंय की जीडीपी कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा काहीतरी घोळ आहे.